घरात ठेवलेले पैसे घेतल्याच्या संशयातून मुलानं 83 वर्षीय वडील दत्ताराम केसरकर यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शाहूवाडी तालुक्यातील उचत इथं घडली आहे। या प्रकरणी संतोष दत्ताराम केसरकर याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत साधना केसरकर हिनं फिर्याद दाखल केली आहे। शाहूवाडी तालुक्यातील गावडी इथले दत्ताराम केसरकर हे उचत गावात घर बांधून राहत होते। त्यांचा मुलगा संतोष याला दारूचं व्यसन आहे। तो गावडी इथं शेती करत होता। 12 फेब्रुवारी रोजी संतोष गावडीहून उचत गावी आला होता। त्यावेळी संतोषनं घरातील बॅगेत ठेवलेले पैसे त्याला आढळले नाहीत। त्याबाबत संतोषनं घरातील सदस्यांकडे विचारणा केली, मात्र कोणीही माहिती दिली नाही। यानंतर संतोषनं वडिलांवरच पैसे घेतल्याचा संशय घेतला। या कारणावरून रात्री घरी येऊन त्यानं वडील दत्ताराम केसरकर यांच्यासोबत जोरदार वाद घातला आणि रागाच्या भरात संतोषनं घरातील दगडी वरवंटा डोक्यात मारून वडिलांना गंभीर जखमी केलं। डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं दत्ताराम केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं घरातील फरशीवरील रक्त ओढणीच्या साह्यानं पुसून टाकण्याचा प्रयत्न संतोषनं केला। दरम्यान बाहेर गेलेले कुटुंबीय घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला। या दरम्यान साधना केसरकर हिनं दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून शाहूवाडी पोलिसांनी संतोष केसरकरला अटक केली आहे।